सहकार मंत्री म्हणून आलेला आहे, तर आपल्या सरकारचं सहकाराच्या बाबतीत धोरण काय असेल? कारण बऱ्याचशा सहकारी संस्था अवसानात निघत आहेत, आपलं धोरण काय असेल? आपल्या सरकारचं केंद्र आणि राज्य सरकारने नवीन धोरण अवलंबलं आहे। आज मुरुडसारख्या गावामध्ये सोसायटी जिथं चांगली आहे त्या सोसायटीला सक्षमीकरण करणं, कम्प्युटराईज करणं, त्या भागामध्ये जो व्यवसाय चालतो त्याच्यासाठी निधी देणं आणि त्या सोसायटीला पुनर्जीवित करण्याचं काम आपल्या सरकारच्या वतीनं केलं जाणार आहे। साहेब, दुसरा एक प्रश्न असा आहे की जी सोयाबीन खरेदीचा हमी भावाचा जो विषय आहे ते 6 तारखेपर्यंत वाढवला, परंतु तारखेच्या अभावी शेतकरी संख्या जास्त असल्यामुळे ऐका की अगोदर बंद केलं होतं। कॅबिनेटच्या दिवशी आम्ही विषय काढला की लातूर जिल्ह्याचा जो कोटा होता तो कमी होता, तो कोटा वाढवला आणि 6 तारखेपर्यंत आपण मुदत वाढवून दिलेली आहे। त्यासाठी का पुढे आणि तारीख वाढ अजून जर गरज वाटली तर अजून त्याच्यात विचार करायला हवा सरकारला। सहकार मोर्ची शिवाजीराव नाडेंचा मोठा वारसा आहे सहकाराबद्दल, 100% आहे। मुरुड शहराबाबतीत हो। तर ते सगळे प्रकल्प विस्मरणात गेलेले आहेत, तर मुरुडसाठी काही विशेष तुम्ही लक्ष द्याल का? मुरुडसाठी तर करणारच आहे हो, पण महाराष्ट्रासाठी आम्हाला अनेक योजना करायच्या आहेत, पण स्थानिक इथले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रपोजल घेऊन आलं पाहिजे। आम्ही सगळ्या स्थानिकच्या लोकप्रतिनिधींना सांगितलं आहे, ऑडिट वर्ग ज्या संस्थेच्या आहेत, ज्याची परिस्थिती चांगली आहे, जिच्याकडे जागा आहे, त्यांनी या भागामध्ये कोणता व्यवसाय चालतो आहे त्याचा अभ्यास करावा आणि त्यांना आम्ही सहकाराच्या वतीने सहकार वर्ष म्हणून आपण यावर्षी घोषित केलं आहे। अमित भाई शहा यांच्या नेतृत्वाखाली काल परवाच मुंबईमध्ये बैठक झाली, तशा प्रकारचा प्रोग्राम आम्ही मोठ्या प्रमाणात राबवतो आहे। तरुणांनी पुढे यावं, या भागात गावात कोणता व्यवसाय चालत आहे त्याची टिप्पणी द्यावी, आम्ही त्यांना सहकार्य करू आणि नाडे साहेबाचं जे स्वप्न होतं ते राहिलेलं पूर्ण करू। धन्यवाद साहेब, एक प्रश्न आहे शेवटचा सर। महेश सहकारी बँकेत तुम्ही इतकी मोठी झेप घेतली, आज सहकार मोर्चात थोडासा तुमचा म्हणजे प्रवास सांगावा थोडासा, 1-2 मिनिटात। महेश बँकेचा महेश बँकेचा अनेक मंत्री झाला तोपर्यंत। महेश बँकेची स्थापना आम्ही 1994ला केली। महेश का नाव ठेवलं तर माझ्या गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे, लोकांना असं वाटतं की बा महेश म्हणजे मारवाडीची आहे का असं वाटतंय, आणि मग ते सुरुवात करत असताना आज सगळ्या गोष्टीनं फुलफिल आहोत। 400-425 कोटीचे डिपॉझिट आहेत, 16 बँका आहेत, डेटा सेंटर आहेत, सगळे चांगल्या प्रकारचे कर्मचारी आहेत आणि जे गरजू लोक आहेत त्यांना आम्ही योग्य माणसाला कर्ज देऊन त्यांना उभा करायचं काम आतापर्यंत आम्ही केलेलं आहे। आणि भविष्यात देखील जे लोक तरुण पोर आहेत, जे काम करणार आहेत, त्यांना गरज आहे, ज्यांचं सिबिल चांगला आहे, ज्यांचे आयपत चांगले आहे, डॉक्युमेंट चांगले आहेत, त्यांना निश्चितपणे मदत केलेली आहे आणि भविष्यात